स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन, बरं होणे या टायटलवर आपण हे करत आहोत. आता मी मंजिरी पहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी आज आपण बघणार आहोत. अगदी लक्ष देऊन ऐका की जे काही आपल्या जीवनात अडथळे निर्माण होतात किंवा जे काही ब्लॉकेजेस तयार होतात, तर ते आपल्या बोलण्यामुळे होतात. आता तुम्ही म्हणाल, अरे आम्ही बोलायला लागल्यापासून बोलतच आहोत. पण बोलणं कसं असावं? मधुर, कानांना श्रवण केल्यानंतर सुख देणार. बघा, एखाद्याला आपण पटकन रागाला बोलून जातो, आपल्याला कळत नाही की अरे मी काय बोललो. नंतर जेव्हा आपण म्हणतो, तो ना माझ्याशी असा वागला, अरे पण तूही त्याला तसंच बोलला होता. जे तू पेरणार आहे तेच तुला मिळणार आहे. एक हिंदीमध्ये म्हण आहे, जो फसल तुमने बोई है वो तुमको ही काटनी है, दूसरा कोई आने वाला है नहीं. इसलिए ध्यान रखो की जे तुम्ही बोलताय तेच तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. म्हणून बोलण्यावर जागरूक राहा. बोलल्यानंतर विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी, समजा तुम्हाला एखाद्याचा राग आला तर तुम्हाला ट्रिगर रिलीज फॉर्म्युला दिलाय, तो आठवा. भले तुम्ही टॅप करू शकत नसाल, मनात म्हणा की रिलीज. तसं बोलण्यानंतर थांबा, त्याचं ऐकून घ्या, मग रिॲक्ट करा. जेव्हा तुम्ही थांबता त्या क्षणी तुम्ही अलाईन होता आणि मग तुम्हाला कळतं, अरे हे बोललेलं गरजेचं होतं का मी? नाही, मग मी बोलणार नाही. आणि जेव्हा तुम्ही असं बोलण्यावर जागरूक व्हाल, तेव्हा तुम्ही एक एक पायरी वर चढत जाल. आता हे तुम्ही अनुभवायचं आहे. ती पायरी तुम्ही चढायची आणि तुम्हाला काय अनुभव येतोय तो तुम्ही जीवनात अनुभवायचा आहे. आणि पहिलं, जिभेवर जर तुम्ही नियंत्रण मिळवलं ना, तर तुम्ही जग जिंकू शकता. म्हणून बोलण्यावर अगदी जागरूक होऊन विचार करा. धन्यवाद.